कोणत्या मॉलिक्यूल मध्ये तो आयोनिक बॉन्ड तयार होते तो आपल्याला पाहिजे. ओके, सो द नेक्स्ट टॉपिक. ओके, सो दॅट इज नोन एज द आयोनिक बॉन्ड. Okay, so here we are going to see what is the ionic bond, the definition of the ionic bond and how this ionic bond get formed. Okay, so ionic bond कसा तयार होतो आपल्याला तरी पाहिजे. Okay, so then we close your books and see here. Now here first we are going to see in that formation of sodium chloride, formation of sodium chloride. NaCl. Firstly, we are going to see the theory, and then lastly we see the definition, how the ionic bond get formed and what is the definition of the ionic bond. So here, formation of sodium chloride. So here, this sodium chloride get formed by joining of one sodium and one chlorine. Okay, one sodium and one chlorine atom. Okay, so here electronic configuration of sodium. Okay, sodium having the atomic number 11. Okay, and this is the chlorine having the atomic number 17. Okay, so here the configuration is like that. So 1s2, 2s2, 2p6. So 6, 7, 8, 9, 10. So next one काय असणार आहे 3s1. त्यानंतर इथे 1s2, 2s2, 2p6, 3s2 आणि फायनली काय असणार आहे 3p5. कॉन्फिगरेशन पहा सोडियम 11 आहे 1s2 2s2 2p6 3s1 6 7 8 9 10 11 बरोबर आहे. इथे 4 4 6 10 11 12 6 12 17 बरोबर आहे. मग आता तुम्ही जर पाहिलं इथे सो इथे किती आहे 2 कॉन्फिगरेशन जर पाहिलं 2 त्यानंतर हे दोन एकत्र जर केले तर 2 8. ओके, अँड दिस इज 1. ऑक्टेट ग्रुप काय सांगतोय आउटरमोस्ट काय पाहिजे 2 8 18 असं पाहिजे ना. इथे बघा इथे 2 8 इथे 1 एक्स्ट्रा आहे. इथे बघा इथे 2 त्यानंतर 8 त्यानंतर 7. आता पहा 2 8 इथं 8 असतं चालेल बरोबर ना. 2 8 8 8 नंतर पुढे 18 बरोबर आहे. मग आता तुम्ही पहा ऑक्टेट रूल कंप्लीट करायचे. ऑक्टेट कंप्लीट करायचे शेवटच्या ऑर्बिटलला किती इलेक्ट्रॉन पाहिजे 8. इथं किती आहे 1 1. हा एक इलेक्ट्रॉन दिल्यानंतर शेवटला 8 येईल ना. समजते का. इथं ऑक्टेट ग्रुप कंप्लीट करायचा आहे. हा एक इलेक्ट्रॉन दिल्यानंतर काय होणार आहे शेवटला 8 इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्टेट कंप्लीट होईल. सेम इथं काय 7 आहे. एक इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर काय होणार आहे ऑक्टेट कंप्लीट होणार आहे. आता काय म्हणजे इथं 8 इथे पण 8 इथं 18 पाहिजे तसं नाही 2 8 8 असं 8 8 मध्ये असेल तर 18 केव्हा आहे जर डी ऑर्बिटल असेल तर ते 10 येतील आणि हे 8 18. सो इथं एक इलेक्ट्रॉन दिल्यानंतर ऑक्टेट कंप्लीट होईल. इथं एक इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर ऑक्टेट कंप्लीट होईल. सो हियर दिस सोडियम is electropositive element, chlorine is electronegative element. So sodium giving one electron to the chlorine, directly giving electron pair. There is no sharing of electron pair. That means here हा जो इलेक्ट्रॉन आहे हा सोडियम काय करतो इलेक्ट्रॉन देऊन टाकते by donation of electron pair. Okay, there is a direct donation of electron. Okay, there is no काय म्हणतात इथं इलेक्ट्रॉनचं त्या ठिकाणी शेअरिंग होत नाही. म्हणजे हा एक दिन किंवा तो एक दिन असं नाही. सोडियम काय करतो एक इलेक्ट्रॉन डायरेक्ट देऊन टाकतो by the donation of one electron by electropositive element to the electronegative element to form the chemical bond that is known as the ionic bond. मग यांच्यामध्ये दोघांमध्ये जो काही बॉन्ड तयार होतोय तर तो बॉन्ड जो आहे तर तो बॉन्ड त्या ठिकाणी कोणता असतो आयोनिक बॉन्ड. तो कसा आहे तो आपल्याला ठिकाणी माहिती आहे. मग आता सोडियम ओके प्लस दिस क्लोरीन. ओके, सो देयर इज फॉर्मेशन ऑफ आता काय होतंय बघा इथं 2 8 1 मग हा एक इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी अवेलेबल फॉर द डोनेशन. नाउ इथे तुम्ही जर पाहिलं ओके सो दिस इज 2 8 7. मग आता इथे काय होते सो दिस इलेक्ट्रॉन get here.
ओके, मग इथं इलेक्ट्रॉन दिल्यानंतर सोडियम वरती कोणता चार्ज येईल? पॉझिटिव्ह चार्ज प्लस इथे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काय तयार होईल? ऑक्टेट तयार होईल आणि इथं काय म्हणतात निगेटिव्ह चार्ज येईल. मग आता तुम्ही जर पाहिलं इथं Na प्लस आहे प्लस Cl मायनस, सो फायनली they get the formation of NaCl. So this bond is known as the ionic bond. ओके, तर तुम्हाला जर परीक्षेला विचारलं explain the formation of ionic bond in NaCl, परीक्षेला क्वेश्चन असतो 40 मार्क. काय explain the formation of ionic bond in NaCl. NaCl मध्ये ionic bond कसा तयार झाला ते एक्सप्लेन करा. तुम्ही सुरुवातीला काय म्हणणार की NaCl चं कॉन्फिगरेशन असं आहे, कंसात तुम्ही म्हणणार 2 1 1. हे कसं आलं कळलं? हे 2, नंतर हे 2 8 आणि हा 1, नंतर क्लोरीन 17 आहे, मग हे 2 हे 8 आणि हे 7. मग आपल्याला इथे दिसतंय काय? हा इलेक्ट्रॉन दिल्यानंतर ऑक्टेट कंप्लीट होईल, इथे इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर ऑक्टेट कंप्लीट होईल. मग काय करतोय? सोडियम हा जो आहे तो इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह एलिमेंट आहे आणि क्लोरीन हा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे. मग त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग काय करतोय? सोडियम इलेक्ट्रॉन देऊन टाकतोय. ओके, मग सोडियमने इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी दिला. ओके, तर इथं काय होतंय की इथं त्या ठिकाणी अशा पद्धतीचा आयनिक बॉन्ड तयार होतो. सो आयनिक बॉन्डची डेफिनेशन काय म्हणता येईल? मग द बॉन्ड गेट फॉर्मेड बाय complete donation of one or more electron from electropositive element to electronegative element to achieve octet configuration is known as the ionic bond किंवा इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, तर आयनिक बॉन्डचे डेफिनेशन परत एकदा पहा. एका मार्कला विचारतात डिफाइन आयनिक बॉन्ड. सो आयनिक बॉन्ड इज डिफाइंड as it is the complete transfer of one or more electron, एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात फ्रॉम इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट टू इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट टू ऑब्टेन स्टेबल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज नोन एज द आयनिक बॉन्ड. आयनिक बॉन्ड म्हणजे काय की आयनिक बॉन्ड मध्ये म्हणजे काय होते की एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉनचं डायरेक्ट कंप्लीट डोनेशन होते. इथं शेअरिंग होत नाही, कंप्लीट डायरेक्ट डोनेशन होते. कोणापासून? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट टू इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट कडे, आणि दोघंही पण काय करतात? स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अचीव करतात. मग इथं ते केव्हा अचीव होईल? जेव्हा शेवटला 8 इलेक्ट्रॉन येतील तेव्हा. मग इथं याने इलेक्ट्रॉन दिल्यानंतर हा सुद्धा स्टेबल होतोय आणि हा सुद्धा स्टेबल होतोय. पण इलेक्ट्रॉन दिल्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज होतोय आणि घेतल्यामुळे निगेटिव्ह चार्ज होतोय. इथे पहा, मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह यांच्यामध्ये ऑलरेडी अट्रॅक्शन असते. मग इथं त्या बॉन्ड तयार होतोय, दॅट बॉन्ड इज नोन एज द आयनिक बॉन्ड. ओके, मग डेफिनेशन आपण पाहिले किंवा जर परीक्षेला 3 मार्क विचारलं तर तुम्हाला एवढं त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी द्यायचं. अजून एक मॉलिक्यूल आहे की तो परीक्षेला त्या ठिकाणी विचारतात की हाऊ दीज मॉलिक्यूल गेट फॉर्म. ओके, सो फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम क्लोराइड CaCl2. ओके, दोन पैकी एक मॉलिक्यूल परीक्षेला आपल्याला विचारणार आहे, ते विचारतात. ओके, इथं तुम्ही जर पाहिलं हा मॉलिक्यूल आपण पाहिला की NaCl कसं तयार झालं ते आपण पाहिलं. आता आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे की कॅल्शियम क्लोराइड कसं तयार होतं. कॅल्शियम क्लोराइड, तर तो कॅल्शियम क्लोराइड त्या ठिकाणी कसं तयार होतो तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. मग आता याच्यामध्ये कॅल्शियमचं त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे सांगा? यस, 20. सो 1s2 2s2 2p6 3s2 3p 6 7 8 9 10 11 12 3p 6 4s 2 2 8 8 2. त्यानंतर क्लोरीन 17. तो सेम 1s2 2s2 2p6 3s2 3p5. ओके, मग आता तुम्ही जर पाहिलं इथं कॅल्शियमचं जर तुम्ही जर पाहिलं तर इथं काय आहे? सो 2 8 8 2. हे पहा, हा 2 त्यानंतर 8 आणि काय तर 2. बरोबर आहे. आता इथे पहा, इथे 2 त्यानंतर 8 आणि इथं 5 6 7. बरोबर ना? 2 8 आणि हे 7. इथं 2 8 8 2.
बरोबर आहे. मग आता तुम्हाला काय करायचं इथे, तुम्हाला ऑक्टेट कंप्लीट करायचे. सो हाऊ टू गेट ऑक्टेट कसं कंप्लीट होईल, हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, हे दोन इलेक्ट्रॉन दिल्यानंतर इथं 8 इलेक्ट्रॉन ऑक्टेट कंप्लीट होईल. इथं 7 आहे, मग एक इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर ऑक्टेट कंप्लीट होईल. मग हा देतोय किती, 2. मग दोघं एकत्र आल्यानंतर ते एक इलेक्ट्रॉन घेऊन टाकतील. म्हणून इथं काय झालंय, 2 क्लोरीन जे आहे तर ते 2 क्लोरीन त्या ठिकाणी एकत्र आले. मग आता मगाचं जे आहे अशा पद्धतीने तुम्ही जर मांडलं, समजा क्लोरीन आहे प्लस आता हा जो कॅल्शियम आहे, ओके, तर कॅल्शियम के 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर आहे, प्लस मग इथे 2 8 7, इथे 2 8 7, इथे काय 2 8 8 2, बरोबर आहे. मग आता इकडे तुम्ही जर पाहिलं तर काय होणार आहे, हा कॅल्शियम, ओके, हा कॅल्शियम तुम्हाला एक इलेक्ट्रॉन इथे येईल, हा एक इलेक्ट्रॉन इथं जाईल, बरोबर ना. आणि फायनली तुम्हाला काय मिळेल, सो इथे याच्यावरती निगेटिव्ह चार्ज प्लस कॅल्शियम वरती पॉझिटिव्ह चार्ज प्लस हा जो क्लोरीन आहे त्याच्यावरती सुद्धा निगेटिव्ह चार्ज. पण पुढे काय, सो दिस इज Cl मायनस प्लस दिस इज कॅल्शियम प्लस प्लस दिस इज Cl मायनस. सो हियर देयर इज द फॉर्मेशन ऑफ दिस CaCl2. इथं काय झालं, आयनिक बॉन्ड फॉर्मेशन झालं. ओके, सो सी हियर formation of CaCl2. तुम्हाला विचारलं एक्सप्लेन द ionic bond formation in calcium chloride. एक्सप्लेन करा. मग सुरुवातीला कॅल्शियमचं कॉन्फिगरेशन, कॅल्शियमचा नंबर 20 atomic नंबर, कॉन्फिगरेशन काय 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2. मग इथे हे 2 हा 8 त्यानंतर हा 8 आणि शेवटचा 2 आहे, बरोबर आहे. पुढे क्लोरीनचं म्हणजे 2 8 7 येते. मग इथं एक इलेक्ट्रॉनची गरज आहे, इथं 2 एक्स्ट्रा आहेत, मग 2 क्लोरीन एकत्र येतील. सो इथं आपण पाहिले की 2 क्लोरीन एकत्र आले, कॅल्शियमने एक इलेक्ट्रॉन याला दिला, एक याला दिला, आणि अशा पद्धतीने काय झालं की इथं त्या ठिकाणी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट एकत्र आले. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंटने काय केलं, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे त्याने इलेक्ट्रॉन दिले इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंटला, आणि अशा पद्धतीने काय झालं की तिथं जो बॉन्ड तयार झाला दॅट इज नोन एज आयनिक बॉन्ड. सो काय म्हणतात की इथं कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. इथे बघा कॅल्शियमने काय केले, डायरेक्ट इलेक्ट्रॉन घेऊन टाकले, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डायरेक्ट घेऊन टाकले, तर त्यावेळेस काय होतं की आयनिक बॉन्ड तयार होते. सो डेफिनेशन महत्त्वाची आहे आयनिक बॉन्ड म्हणजे काय, द कंप्लीट ट्रान्सफर ऑफ. इथं तुम्ही पाहिलं की एकच इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाला NaCl मध्ये, पण इकडं कॅल्शियम क्लोराइड मध्ये काय झालं की 2 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले, बरोबर आहे. सो आयनिक बॉन्डचे डेफिनेशन काय, complete transfer of one or more electron from electropositive element to electronegative element to obtain stable electronic configuration is known as the ionic bond. तो तुम्हाला जर परीक्षेला विचारलं डिफाइन आयनिक बॉन्ड फॉर वन मार्क तर डेफिनेशन लिहायची, किंवा परीक्षेला विचारते एक्सप्लेन फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराइड किंवा सॉरी एक्सप्लेन आयनिक बॉन्ड फॉर्मेशन इन सोडियम क्लोराइड किंवा एक्सप्लेन आयनिक बॉन्ड फॉर्मेशन इन CaCl2. परीक्षेला विचारणार म्हणजे की एक मार्क अंक असतो 3 मार्कला. मग विचारलं समजा डिफाइन आयनिक बॉन्ड एका मार्कला आणि 2 मार्कला एवढं, तो डिफाइन आयनिक बॉन्ड 2 मार्कला एवढं, तर ते तुम्हाला परीक्षेमध्ये द्यायचे. मग इथं आयनिक बॉन्डचं आपण पाहिलं की कंप्लीट इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होते. इथं आपण पाहिलं की इथं समजा हे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते कंप्लीट ट्रान्सफर झाले आणि शेवटला स्टेबल आउटर कॉन्फिगरेशन मिळालं. ते केव्हा मिळेल, जेव्हा 8 इलेक्ट्रॉन असतील तेव्हा. मग 8 इलेक्ट्रॉन आल्यानंतर काय होते की नियरेस्ट जे काही नियरेस्ट कॉन्फिगरेशन आहे, समजा इथे तुम्ही जर पाहिलं, ओके, इथं हे 2 8 जे आहे तर ते निऑनचं ते जे आहे 2 8 इथं काय होणार 2 8 तर ते निऑनचं कॉन्फिगरेशन आहे, आणि 2 8 8 हे जर पाहिलं तर ते जे आहे आर्गॉनचं कॉन्फिगरेशन आहे. आता हिलियम निऑन आर्गॉन जे आहेत तर ते नोबल गॅसेस आहेत, ओके, पण त्यांचं कॉन्फिगरेशन यांना मिळाल्यानंतर काय होतं तर हे स्टेबल होतात. ओके, हे तुम्ही जर पाहिलं 2 8 हिलियमचं सॉरी हे निऑनचं कॉन्फिगरेशन आहे आणि
288 हे R1चं कॉन्फिगरेशन आहे. ओके, तर तुम्हाला जर परीक्षेला विचारलं तर आपल्याला अशा पद्धतीने एक्सप्लेन करायचं किंवा ते डेफिनेशन जे आपण पाहिले आहे बॉन्डची ते सुद्धा महत्त्वाचे आहे. समजलं सर्वांना? ओके, सो डेफिनेशन द्या सुरुवातीला आहे बॉन्ड